वागेश्वर हरिग्राम टीम, उनके खिलाफ है अरब 11 अजनबी ओवले। पहले बल्लेबाजी करेंगी टीम अयंश 11 वागेश्वर हरिग्राम। सलामी जोड़ी प्रसाद पाटिल, सोपान मात्रे, वन ऑफ द फैबुलस की प्लेयर प्रसाद पाटिल ऑन स्ट्राइक। बॉलिंग भाग पर आहे मिथुन। तर याच दरम्यान आमचे कृष्णादादा गायकर हरिग्राम केवालेच आहेत, त्यांच्याकडून हरिग्राम टीमला शुभेच्छा आल्यात। ऑनलाईन सामना पाहतायत कृष्णादादा गायकर, आपल्या देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत। सन्नाटेदार मैच सुपर छे। मैच ऑन बिगेस्ट राइवलरी मैच। लेफ्टी बैटर फुल लेंथ बॉल गेंदबाज के सामने से गई, स्ट्रेट हिट, सिंगल मुकम्मल होता हुआ और हरिग्राम टीम एक रन के साथ एक खाता खोलती हुई। पिछला मुकाबला धानसर टीम के शॉर्ट बॉल ने हाथों से निकालकर मैं कहूंगा बल्लेबाज के पक्ष में गया। प्रणय पाटिल ने 2 छक्के मारे, मैन ऑफ द मैच का अवार्ड जीतकर चिखले टीम पहली टीम बनी है जो टॉप 3 में पहुंची। अभिनंदन। अरे चिखले टीम 2 बाइक आपको फिक्स है जो टॉप 3 के लिए रखी गई है। पहले नंबर के लिए 5 बाइक, दूसरे नंबर के लिए 2 बाइक, तीसरे नंबर के लिए 2 बाइक। सिंगल कंप्लीट। मिथुन गेंदबाजी मार्ग पर पिछले ओवर में महंगी गेंदबाजी की थी मिथुन ने, लेकिन इस बार उनको अच्छी गेंदबाजी करनी होगी। ओले टीम के लिए मैदान बहुत ही लकी है, हर साल ये जीतती है टीम इस प्रतियोगिता में। और गुलशन ने टॉस बॉक्स में जरूर कहा, जो कप्तान थे, कि आजाद मैदान कानपुली का ओले के लिए बहुत ही लकी है। गुलशन ने यह भी कहा कि यहाँ पे बाइक कितनी मिलेंगी वो इंपॉर्टेंट नहीं है हमारे लिए इंपॉर्टेंट है चषक जीतना टॉप 6 में। ये मुझे स्पोर्ट्समैन स्पिरिट अच्छी लगी, क्योंकि 5 बाइक जीते 1 बाइक जीते, लेकिन वो जीतना बहुत ही इंपॉर्टेंट है। तो मेहमानों का आगमन होता हुआ आज के मुआजिज मेहमान कुछ ही क्षणों में उनका स्वागत करेंगे। सोपन मात्रे स्ट्राइक इन पर फिलहाल सुपर 6 का दूसरा मैच 3 पे 0। बॉल तैयार, ओ इनसाइड आउट केला, ओ दिखावं डीप बैक, वो पॉइंट आउट ऑफ द पार्क। आता हुआ ये फैब 4 सोपन मात्रे के बल्ले से चौका। थँक्यू अंपायर। मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे। खरं तर मित्र, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके पनवेलचे भाग्यविधाता, पनवेलचे दमदार आमदार, फोर्ट्रिक आमदार, सर्वांचे लाडके प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीनं भव्य सत्कार केला जात आहे। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। की आज आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत आहोत ते सर्वांचे लाडके पनवेलचे भाग्यविधाता, सर्वांचे लाडके दमदार आमदार, फोर्ट्रिक आमदार, सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं गोमाशेठ पाटील, सुजितदादा पाटील, त्याचबरोबर परेशदादा पाटील आणि अजितदादा पाटील यांच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ कानपोली यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। खरं तर पनवेलचे भाग्यविधाता, सर्वांचे लाडके दमदार आमदार, पनवेल शहराचा विकास हाच आमचा ध्यास, ही संकल्पना मनात बाळगणारे सर्वांचे लाडके आमदार, फोर्ट्रिक आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब या ठिकाणी आलेत आणि आत्ताच त्यांची महाराष्ट्र राज्य सरचिटणीस या पदावरती निवड झालेली आहे। तर त्यांना आम्ही या स्पर्धेच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, संपूर्ण क्रिकेट खेळाडूंच्या वतीनं आणि सर्व आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं साहेब तुम्हाला लाख लाख शुभेच्छा, अभिनंदन साहेब तुमचं। तर आज या स्पर्धेमध्ये आपण वेळात वेळ काढून आले। पनवेल तालुक्याची मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा, खरं तर MIDC तळोजा मधली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा अर्थात 12 बाईकची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत, फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत केलं जातं। चौकट राजा म्हणून अखंड रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांची आपण ख्याती पाहतो, विकासाचे महामेरू सन्माननीय लोकप्रिय आमदार प्रशांतदादा रामशेठ ठाकूर साहेबांची रॉयल एंट्री
ग्रामस्थ मंडळ चषकाच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. दमदार शानदार स्पर्धेमध्ये आमदार साहेबांची उपस्थिती योगेश्वर इथे वंदनीय पाहायला मिळते. अगदी रॉयल मंचावरती पाहुण्यांचा आपण ताफा पाहू शकता. फटाक्यांच्या आतिषबाजीनं स्वागत. नक्कीच बघा, जर बाकी गाड्या आहेत त्या थोड्या बाहेर घ्या जेणेकरून सामना स्टार्ट होईल. व्यासपीठावरती आपण पाहतो सर्वांचे लाडके फोर्ट्रिक आमदार, दमदार आमदार, सर्वांचे लाडके प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आगमन झाले. त्यांच्या सोबत अनेक सारे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. सन्मान्य प्रकाशदादा खैरे, त्यानंतर आमचे तोंडरे गावाचे दमदार व्यक्तिमत्व महेशदादा पाटील साहेब उपस्थित आहेत. आनंददादा डवले साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर भूपेंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर सतीश दादा उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे महेश दादा पाटील तोंडरे या ठिकाणी उपस्थित, तोंडरे गावाचे संदीप दादा पाटील उपस्थित आहेत. त्यानंतर वल्लभ परेश दादा पाटील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं प्रमोद दादा आगलावे हे देखील उपस्थित झाले. त्याचबरोबर संदीप पाटील तोंडरे या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ कानपोली यांच्या वतीनं रोशनदादा पाटील देखील आलेत. त्यांचंही मनापासून स्वागत. सागरदादा सांगडे हे देखील उपस्थित आहेत. यांचं देखील मनापासून स्वागत. या स्पर्धेचे दमदार आयोजक मित्रो, खरं तर सुजितदादा पाटील एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. खरं तर आधुनिक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. मागच्या वर्षी स्पर्धा आपण पाहिली आणि या वर्षी दादांनी संकल्प घेतला की या परिसरात प्रथमच 12 बाईकची क्रीडा स्पर्धा आपल्याला भरवायची आहे आणि ती क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 48 संघ स्पर्धेमध्ये आलेत आणि नक्कीच ही दमदार क्रीडा स्पर्धा सुजित दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2026 पर्व मॅच मैदानामध्ये दोन टीम मध्ये पाहायला मिळते. एकीकडे हरिग्राम आणि दुसरीकडे ओवले संघ, हे दोन संघ आहेत आणि नक्कीच मॅच देखील स्टार्ट होणार आहे. पंचांना विनंती सामना स्टार्ट करायचा आहे. थँक्यू सो मच. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आत्ताच महाराष्ट्र प्रदेश चिटणीस या पदावर कार्यरत असणारे सन्माननीय प्रशांतजी रामशेठ ठाकूर साहेब यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. 2014, 2019 आणि त्यानंतर 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा आमदार बनण्याचं ज्यांना भाग्य लाभलं असे पनवेलचे चौकट राजा म्हणजे पनवेलचे लाडके आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि त्यांचं स्वागत करूया. 7 पे 0 सुपन मात्र स्ट्राइक एंड पर मुकाबला. हरिग्राम टीम बल्लेबाजी कर रही है, ओवले टीम गेंदबाजी. ट्रैपिंग बॉल सामने खेला है मिड ऑन पर, सिंगल यहां से मिलेगा. टेनिस बॉल क्रिकेट में जिस अंदाज में हमने 4 बॉल 4 छक्के 4 चौके देखे, 4 विकेट देखे, वैसे लगातार 4 बार आमदार बनने का मौका सन्माननीय प्रशांत ठाकुर साहब को मिला है. ये प्यार है जनता का. विकास का दूसरा नाम आमदार प्रशांत ठाकुर साहब, उनका स्वागत है. सुजीत दादा पाटिल, इनके प्यार के खातिर आज VIP डाइस पर ये सभी मेहमान आए. सुजीत पाटिल, ये नाम दिन ब दिन बड़ा बनता जा रहा है. व्हाइट बॉल. 12 बाइक की टूर्नामेंट पहली बार तलोजा MIDC में रखने वाला शख्सियत बन चुका है. 25 साल का ये नौजवान जिसने दुनिया जीती है, दुनिया को पढ़ा है. किताबों से भले ही थोड़ा दूर रहेंगे लेकिन दुनिया की पाठशाला में सुजीत पाटिल नंबर 1 है. क्या कमाल का इंसान है. 9 पे 0. दुनिया की पाठशाला में रोशन 100 में से 100 आने चाहिए. भले स्कूल के पाठशाला में आपको नंबर आए ना आए, लेकिन अब्दुल कलाम साहब ने जरूर कहा था कि बैक बेंचर इज अ फ्यूचर ऑफ आवर कंट्री. यानी ज्यादातर बैक बेंचर बिजनेसमैन बनते जो दुनिया को और देश को टैक्स पे करते. उनमें से एक है सुजीत पाटिल का नाम. ये दिन ब दिन बड़ा बनता जा रहा नाम और इतिहास सुजीत पाटिल ने रचा इस टूर्नामेंट में. पॉपिक यॉकर. आखिरी गेंद पर 0. पहले ओवर का खेल समाप्त है और टीम हरिग्राम का टोटल है 10 पे 0.
पहिल्या षटका दरम्यान बॉलिंग ट्रॅक वरती आपण मिथुन दापोलकरला पाहिलं आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अभिजित मात्रे. हे षटक सुद्धा ते या लढतीमध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे. इथे या ओव्हर मध्ये धावा रोखणं खूप गरजेचे असतील. हो प्रहार केलाय, दमदार वार केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि पाहू शकता आपण पहिल्या विकेटचं बदन. परिवर्तनाचा संकल्प आखणारे विकासाचे महामेरू सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब या लढतीला पूर्णपणे एन्जॉय करतायत. त्यांचे ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये मनपूर्वक स्वागत केलं जाईल. टेनिस क्रिकेट की दुनिया में सबसे ज्यादा टूर्नामेंट आमदार चषक यानी आमदार प्रशांत ठाकुर इनके नाम से रोशन होती है. पूरे सीजन में पनवेल में जयेश भोसले सर काउंटिंग करे तो सबसे अधिक टूर्नामेंट आमदार चषक होती है. चाहे डे हो या नाइट, वल्लभ कानपोली, पालेश्वरी, हर जगह पर ये पूरे MIDC को लेकर पूरे पनवेल में ये टूर्नामेंट हमने हमेशा देखी है. नक्कीच अखंड हिंदुस्थानामध्ये असे आपण एकमेव नाव पाहतो ज्यांच्या नावानं अनेक स्पर्धेंचा आगाज पाहतो. परंतु अलीकडच्या काही महिन्यांचा विचार केला पनवेल महानगरपालिका जिंकली, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वतः हिराकेरीने सहभाग नोंदवल्यानंतर विजय संकल्प कशा पद्धतीने आखला जातो, मेरा बूथ सबसे मजबूत, आणि तिथून सुरुवात राहिल्यानंतर अखंड रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आपण झंझावात पाहिला. सबका साथ सबका विकास. बोलो तैयार. धीमी गति की बॉल, हथौड़ा हथौड़ा स्ट्रोक है ये, करारा स्ट्रोक, गेंद आउट ऑफ द पार्क. रोहित गरत के बल्ले से छक्का. अगदी मैदानाच्या बाहेर ज्या पद्धतीचं आगीचं अगोडंब पाहतो ते फटके पाहायला तर या मिळतात. ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत साहेबांना की आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून साहेब तुम्ही आलात, त्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ कानपोले आणि सुजितदादा पाटील, गोमाशेठ पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं, सन्मान केला जाईल. सन्मान आपल्या हक्काच्या माणसाचा, आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस. खरं तर पनवेल तालुक्याचा विकास हाच आपला ध्यास हे म्हणी बाळगून पनवेल विकास, पनवेलमध्ये अनेक विकासाची कामं साहेबांच्या वतीनं करण्यात आले. ते पनवेलचे दमदार आमदार अर्थात प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. आताच आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी साहेबांची निवड झालेली आहे आणि त्यासाठी संपूर्ण आमची भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा देण्यात येत आहेत, सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे दमदार आयोजक गोमाशेठ पाटील, त्यानंतर आमचे सुजितदादा पाटील, परेशदादा पाटील, आमचे तोंडरे गावाचे दमदार व्यक्तिमत्व महेशदादा पाटील आणि प्रकाशदादा खैरे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांच्या वतीनं संपूर्ण भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका यांच्या वतीनं साहेब तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतोय. भूपेंद्र साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. साहेब या, भूपेंद्र दादांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. भूपेंद्र दादा यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर आमचे शिवकरचे दमदार व्यक्तिमत्व अनंत ढवले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. सरपंच शिवकर गावाचे दमदार व्यक्तिमत्व अनंत ढवले साहेब देखील उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज खरं तर साहेबांच्या सोबत हे सर्व मंडळी, त्यानंतर आमचे तोंडरे गावाचे प्रकाश शेठ खैरे साहेब आलेत, नक्कीच बामंजेचे दमदार व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान केला जाईल. प्रकाश दादा या, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या वतीने मी इन्व्हाइट करतोय सन्माननीय प्रकाश शेठ खैरे साहेब, दमदार व्यक्तिमत्व. खरं तर नेहमीच प्रत्येक वेळी त्यांचंही योगदान फार मोठं असतं आणि आज या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी साहेबांच्या सोबत आलेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतो. त्यानंतर आमचे तोंडरे गावाचे दमदार व्यक्तिमत्व महेश दादा पाटील, युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी, सन्माननीय महेश दादा पाटील तोंडरे गाव यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज या ठिकाणी आपण पाहतोय तलोजा MIDC मधली एक नंबर 1 क्रीडा स्पर्धा अर्थात 12 बाईक ची ही भव्य दिव्य
क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यानंतर वलप गावाचे दमदार व्यक्तिमत्व परेश शेठ पाटील साहेब या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय परेश शेठ पाटील साहेबांचे ते सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आम्ही या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. या सर्व पोलीस पाटील साहेब या संदीप दादा या पोलीस पाटील यांना देखील विनंती करेल आणि गुलशन दादा पाटील या प्रमोद दादा अगलावे साहेब आपल्याला देखील विनंती आपण यावं. या सर्व मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. साहेब या सन्मानी आमचे वामंजे गावाचे दमदार व्यक्तिमत्व सतीश दादा पाटील साहेब या आपलाही सन्मान इथे केला जाईल. गुलशन दादा पाटील दमदार व्यक्तिमत्व यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्पर्धेच्या वतीनं आज ग्रामस्थ मंडळ कानपोली आयोजित ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली, त्यांचा सन्मान केला जात आहे. गुलशनदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर सतीदादा या सतीदादांचा सन्मान होईल. सतीदादा आणि सागर सांगडे या आपला सन्मान होईल. सागरदादा सांगडे आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर नक्कीच या ठिकाणी या सागरदादा या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आमचे कोलवाडी गावाचे पोलीस पाटील प्रमोद दादा आगलावे हे देखील उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय प्रमोद दादा आगलावे कोलवाडी गावाच्या पोलीस पाटील आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. आणि आज खरं तर ही स्पर्धा शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये साहेब पाहायला मिळते. आज या आपल्या परिसरातली नंबर 1 क्रीडा स्पर्धा आणि पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की वेळात वेळ काढून आपण आलात आणि या स्पर्धेबद्दल मी साहेबांना विनंती केली की 2 शब्द व्यक्त करावेत. आज सुजितदादा पाटील गोमाशेठ पाटील यांची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि मी आमदार साहेबांना विनंती करेल की आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करावेत. गावदेवी क्रिकेट संघ कानपोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामस्थ मंडळ चषक 2026 या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्तानं आज अखेरची रात्र आणि आज या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी भूपेंद्र पाटील, आनंद ढवळे, सर्व उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी ज्यांनी या आयोजनामध्ये पुढाकार घेतलेला आहे, असे आपण सर्व युवा, सर्व ग्रामस्थ मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मी सगळ्यात आधी या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व आमच्या आयोजक सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि अतिशय भव्य असं हे जे आयोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देखील देतो. खरं तर अगदी औद्योगिक वसाहतीच्या जवळचा असा आपला परिसर, पण या औद्योगिक वसाहतीच्या मधून देखील आपल्यामधल्या खेळाडूंना चांगल्या पद्धतीची संधी देण्याचं काम हे तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि त्याच वेळेला या आयोजनाच्या माध्यमातून अतिशय व्यावसायिक दृष्टिकोनातून या सर्व स्पर्धेचंही आयोजन केलेलं दिसतंय. आणि त्यामुळे सर्व क्रीडा रसिक इतकी रात्र झाल्यानंतर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर अलीकडच्या काळामध्ये मर्यादित षटकांचे सामने टेनिसचे त्याला लाईव्ह टेलिकास्ट आणि या सगळ्याची जोड देण्यात येते. पण आपण पाहू शकतोय की प्रत्येक स्पर्धेचं काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य बनतं आहे. आणि एकाच वेळेला 12 बाईक्स या वेगवेगळ्या पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशा 4 संघांना देण्यासाठी म्हणून आपण इथे आयोजन केलं आहे, बरोबर. त्यामुळे मी याबद्दल सर्वांचंच म्हणजे सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या आयोजनाच्या बरोबरीनंच
गावाच्या आणि अन्य सर्व विषयांसाठी सुद्धा ही सर्व तरुण मंडळी सातत्यानं एकत्र येत राहतील आणि त्या माध्यमातून गावाच्या विकासाचे विषय हे सातत्यानं मार्गी लावतील. आम्ही या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सहकारी सातत्यानं तुमच्या प्रत्येक अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि विकासाच्या मार्गावरती चालत असताना तुमच्यासोबत सातत्यानं असू याची ग्वाही या निमित्तानं देतो. कोणत्याही पद्धतीची स्पॉन्सरशिप न घेता अशी आयोजित केलेली ही अशी आगळी वेगळी अशी टुर्नामेंट आणि त्याच्यात भाग घेणारे हे सर्व युवा खेळाडू आणि हा सगळा त्यांचा पोशाख आणि हे सगळा झगमगाट पाहता ही स्पर्धा निश्चितच क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरलेली आहे. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. दोन शब्द मोलाचे या ठिकाणी प्रत्येकाला दिलेत. खरं तर तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आज वेळात वेळ काढून साहेब तुम्ही उपस्थित राहिलं त्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ कानपोली सुजितदादा पाटील, गोमाशेठ पाटील, परेशदादा पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार आणि तुम्हाला पुन्हा एकदा संपूर्ण भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका तळोजा परिसर यांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतोय. कारण साहेबांची निवड महाराष्ट्र राज्य चिटणीस या पदावरती त्यांची निवड झालेली आहे आणि साहेब तुम्हाला पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर आमचे सर्व ग्रामस्थ, सर्व क्रिकेट खेळाडू, क्रिकेट रसिक यांच्या वतीनं शुभेच्छा. सध्या 12 बाईकच्या समोर संपूर्ण पाहुणे इथे फोटोग्राफीचा आनंद घेत आहेत. काही मेमोरीज आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना धन्यवाद. सन्माननीय आमदार साहेब या स्पर्धेला आल्याबद्दल सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आभार. सुजितदादा पाटील, पप्प्या ग्रुप कानपोली आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून डीजे गाणं प्ले होऊ द्या. थैंक यू. 34 पे 1, 3 ओवर का ही खेल समाप्त हो चुका है. आखिरी ओवर तक डटा है रोहित. धीमी गति बॉल, अंपायर वाइड बॉल घोषित कर रहे हैं. खराब गेंद है ये. 35 पे रुका हुआ स्कोर. आउट स्विंगर बॉल, स्विंग एंड मिस. सतीश पाटिल बॉलिंग मार्क पर. पिछले ओवर में काफी बढ़िया गेंदबाजी की थी. पिछले मुकाबले में सतीश पाटिल ने प्रभावित किया था, लेकिन इस बार सुपर 6 का मैच है. रोहित घरत 7 बॉल 19 की पारी. स्लॉट में बैकफुट पे गए पंच और गेंद सीमा पार. 6 में तब्दील हो चुकी है. स्कोरबोर्ड दर्शा रहा है रनों की बारिश. हे फटके खूप काही सांगून जातील. हरिग्राम संघासाठी काहीच कामयाब पारी खेळत असताना बॅटिंग मार्कवरती हिटमॅन रोहित घरत परत एकदा हा षटकार दाखतोय आणि सध्या घडीला 25 धावत संख्येवरती हा फलंदाज खेळतोय आणि धावत संख्या जाऊन पोहोचते 41. एक गडी बाद टीम हरिग्राम. जीत का जुनून दिख रहा है चेहरे पे. डरने वाला बल्लेबाज नहीं है, लड़ने वाला बल्लेबाज है हरिग्राम टीम का. अयंश 11 वागेश्वर हरिग्राम. हरिग्राम के बेहतरीन कमेंटेटर पहले रात जुड़े थे इस प्रतियोगिता में, वैभव जी भोपी सर, उनका भी स्वागत है. 41 पे 1. नक्कीच आमचे शुभम म्हात्रे असतील, त्यानंतर को कॉमेंटेटर वैभव भोपी सर, आपले मनपूर्वक स्वागत. आणि सध्या घडीला अगदी 6 धावा काहीशा बल प्राप्त करून देत आहेत. चांगली धावत संख्या सध्या घडीला बनतीये. फर्स्ट इनिंग जारी आहे आणि ओले रवींद्र म्हात्रे सर, रिवॉल्व सर, आपले मनपूर्वक स्वागत केलं जाईल. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार दमदार वार होतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून अजून एक धमाकेदार ग्रामस्थ मंडळाच्या षटकार.
कानपोलीवाल्यांनी कमाल भारी केली, कमाल भारी केली, कमाल भारी केली. हे अजित पाटील भावान आयोजनाला साथ दिली, आयोजनाला साथ दिली, आयोजनाला साथ दिली. हे परेश पाटील सुजित पाटील तामई तर आई हो खरा. हे पप्या ग्रुपची खंबीर साथीला आहेत बघा पोरा. पप्या ग्रुप, नाम छोटा काम बड़ा है इनका. कैलाश पाटिल बेस्ट विकेट कीपर, कानपोली का बादशाह. आइए, कैलाश पाटिल के हेयर स्टाइल बड़ी कमाल के भाई. इनके विकेट कीपर के हम बड़े फैन थे. एक और नाइट मैच आने वाले, उसकी भी अनाउंसमेंट करते. चलिए, 4 गेंद बची है, 47 पे. एक स्कोरबोर्ड पे कोई दबाव नहीं है. रनों की बारिश हो रही है, रनों का पहाड़ खड़ा हो रहा है. रोहित अकेला लड़ रहा है. रोहित मैन हेलीकॉप्टर बचा था, वो भी दिखा दिया. हेलीपैड है इनके पास. गेंद सीमा पर 6 रन, 3 बॉल 3 छक्के. आज आग लगा दी हरिग्राम के रोहित ने. रोहित मॅन अगदी डम्पिंग ग्राउंड वरती ज्या पद्धतीनं आगीचा आगोडंब उसळतोय त्या दर्जाची आग लावणारी फटकेबाजी. महेंद्रसिंग धोनी स्टाईल फटके खेळतोय, हिटमॅन स्टाईल फटके खेळतोय. परत रोहित गरजच्या बारमधून हा षटकार. रोहित गरज बैट को चूमा, उन्होंने 3 छक्के और चौथे की मंशा भी है. मैदान पर लड़ाई बैट और गेंद की नहीं, हौसले और जज्बे की होती है. जज्बे की तारीफ करनी पड़ेगी. हेलीपैड के साथ हेलीकॉप्टर छक्का, बल्लेबाज रोहित के माध्यम से. प्रताप गरज यांच्या माध्यमातून रोहित साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. पाठोपाठ सळगचे हे 3 षटकार पूर्णपणे आक्रमकतेने फटके खेळले जात आहेत. 53 धावा. एक गडी बाद गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळला. मिड विकेटला स्ट्राइक. स्ट्राइक रोटेशन खूप महत्वाकांक्षी. 2 धावा जलद गतीने प्राप्त होत आहेत. पुन्हा एकदा आपल्या खात्यामध्ये स्ट्राइक घेतली आहे. रोहित गरज पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती आलाय. आज के बड़े मुकाबले समाप्त होंगे. इसके बाद एक और बड़ा मैच होगा नांदगांव बनाम वाकलन के बीच में. युवा स्पोर्ट्स नांदगांव और वैशाली स्पोर्ट्स वाकलन. जी स्पोर्ट्स, आइए टॉस के लिए. इंतजार की घड़ी खत्म हो चुकी है. वाकलन बनाम कामोटे का मैच था रायगढ़ ठाणे, और वापस एक बार नांदगांव के खिलाफ वाकलन का मुकाबला रायगढ़ ठाणे. तो आखिरी गेंद यहाँ पर बची है. इस ओवर में 22 आए 5 गेंदों पर, 3 छक्के, डबल, सिंगल, वाइड बॉल, 56, 1 विकेट के नुकसान पर. काफी अच्छा स्कोर बना है टीम वागेश्वर हरिग्राम का. सोपान मात्रे बायकर मान काढो. हरिग्राम संघाच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी. विराट भागीदारी इथे आपण पाहिली आणि पहिल्या इनिंग दरम्यान धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 56. प्रतीक भाई वहां पर बता रहे कि वो स्टंपिंग होने के बाद 56 पे स्कोर रुका है. जीत के लिए 57 चाहिए 4 ओवर में. हमारे सम्मानीय डॉक्टर जागलावे इनका आगमन होता हुआ, और उनके साथ गणेश पाटिल, सबसे बढ़िया इंसान अनिल दादा. आइए, आपका भी हार्दिक स्वागत है. कानपुली के ग्रामस्थ बड़े खुश होंगे. पंडित दादा अभी जबरदस्त भाई, अभी तो हमारे बिल्कुल खंदे समर्थक है. और कानपुली बाइक सम्राट के टूर्नामेंट मोरबी में जीती थी, रतन बहुत चषक जीती है. कानपुली का नाम बहुत बड़ा है रोशन टेनिस बॉल क्रिकेट में. और 7 बैलगाड़े शरत की बात करें तो कानपुली टीम और कानपुली गांव उसमें भी पीछे नहीं है, उसमें भी आगे. 24 गेंद 57 की आवश्यकता है, और नांदगांव के कप्तान आ चुके हैं. तो जीजी स्पोर्ट्स वाकलन अर्थात वैशाली इलेवन वाकलन टीम के कप्तान टॉस के लिए शीघ्र प्रस्थान कीजिए, और हमारे सम्मानीय आगलावे साहब इनके द्वारा यहाँ पे टॉस किया जाएगा. चला, वाकलन टीम कॅप्टन इथं त्या ठिकाणी जितेश भोईर. रतनबुवा स्मृती चषकातली पहिली 4 व्हीलर वाकलन गावामध्ये कोणत्या काढून आणले असेल तर तो नाव आहे जितेश भोईर. वाकलन सध्या आले, तुमच्या सोबत जॉईन झालेत आणि टॉस केला जाईल लगेचच या ठिकाणी.
हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन त्या वाकलन टीम कॅप्टन टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम काय डिसिजन. प्रथम क्षेत्ररक्षण करू. मागच्या मॅच मध्ये अपेक्षा भरपूर होत्या. सामना बिग फाईट रंगला. कामोडे विरुद्धची लढत चांगली झाली. यावेळेस नांदगाव संघाच्या विरुद्ध खेळायचं आहे, काय सांगशील. नांदगाव संघाबद्दल ऐकून आहे मी, चांगले खेळतात सध्या या सीझनमध्ये. काहीतरी बामण डोंगरीवाल्याला पण 2 वेळा त्यांनी काहीतरी यावेळेस परास्त केल्यात. चांगली टीम आहे, चांगला सामना होईल. मागच्या मॅच मध्ये बरंच तर वेळ आपण वाट बघत होतो वा केतन म्हात्रेची. या मॅच मध्ये कशी अपेक्षा असेल. नक्कीच त्याला थोडंसं रेस्ट भेटली आहे. अर्धा 1 तास जो 2 मॅचेस झाल्या 1-1.5 तास रेस्ट भेटली आहे. चांगला करेल तो आणि सर्वांची अपेक्षा असेल त्याच्याकडनं. धन्यवाद होते कॅप्टन वाकलन संघाचे. टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करायचे. वाकलन संघाविरुद्ध कितीपर्यंत टार्गेट झालं पाहिजे. जास्तीत जास्त मारू. काय टार्गेट असेल. केतन मात्रे टीम मध्ये सामील आहे. मागच्या मॅच मध्ये थोडासा लेट आला परंतु आता थेट मैदानावरती तो उतरणार आहे. असं काय नाही, नॅचरल जो गेम आहे त्या गेमने आम्ही खेळू. धन्यवाद होते नांदगाव संघाचे कॅप्टन. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज. वैशाल 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. सामना चांगला होईल. सुपर 6 अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यानंतर सेमी फायनल लढत होणार. तत्पूर्वी ड्रॉच्या माध्यमातून एक संघ फायनल मध्ये दाखल करण्यात येणार आहे. 3 संघ जेव्हा राहतील तेव्हा ड्रॉ केली जाईल आणि त्या ड्रॉच्या माध्यमातून एक संघ फायनल मध्ये दाखल होईल. तर पप्या ग्रुपचे जे सदस्य आहेत ना आमचे नॉन्ट्या, तर नॉन्ट्याला विनंती आहे की आपण स्टेज समोर यायचं आहे. देवीचा पाडा नॉन्ट्या, आपण कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. मॅच कडे आपण घेऊन चलतो आणि पुन्हा एकदा एक असे समालोचक, खरं तर मला असं वाटलं ते महाराष्ट्र पोलीस आहेत, परंतु आल्यानंतर त्यांचा मी आवाज ऐकला कणखर बाणा. आणि ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये जयजी भोसले सर यांना. धन्यवाद. पहिला चेंडू जिथे मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना बाला मिळाला. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्क पडती आहे. अजित मुंगाजी आणि अश्विन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. लक्ष ठेवण्यात आलं या सामन्यामध्ये 57 धावसंख्येच्या एका बाजूला अरब 11 अजनबी स्पोर्ट्स बॉस फायटर ओळे. यावेळेचा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात 4. आलाय चौकार. गावदेवी क्रिकेट कानकोलीवाल्यांनी कमाल भारी केली, कमाल भारी केली, कमाल भारी केली. हे अजित पाटील भावान आयोजनाला साथ दिली. पुढचा बॉल स्लोअर वन पिक केलाय. आणखीन एक प्रहार. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला. षटकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाले. इंटेन्शन क्लिअर आहेत. खायचं तो तुपाशी नाही तर राहायचं उपाशी. केवळ मोठी फटकेबाजी करायची आणि लांब लवचक स्ट्रोक पाहायला मिळाले. हा ऍक्शन रिप्ले पहा. हा लोअर फुलटोस होता. पिक केला आणि जसा फटका केला ना तसा केवळ अश्विन पाटील पाहत राहिला बॉलकडे. यावेळेचा चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या पाठीमागे निघालाय. इथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. 11 बनल्यात. अकरा धावा धावलकावरती बनलेल्या आहेत. 11 ऑन दी बोर्ड. अजित मुंगाजी ऑन स्ट्राइक. यावेळेला लिडिंग एज पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं. वेल जज कॅच. धक्का पहिला. 11ला पहिला बॅटर अजित मुंगाजी बाद.
3 चेंडू 3 षटकारासाठी कॅश प्राइज आलं 1,000 रुपयाचं गणेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. अश्विन पाटील यांच्यासाठी स्पेशली पारितोषिक आहे. 11-1. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गुलशन मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना बाला मिळतो आहे. हा डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11-1. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. येणारे चेंडू राहिले इथून पुढे पहा. कंपॅरिझन पहिल्या षटकामध्ये 10 होत्या त्या अर्थात हरिग्राम संघाच्या 18 चेंडू आणि 46 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केला या चषकानं, केला या चषकानं, केला या चषकानं. हे सुजित पाटील कानपलीवाल्याचा नाद नाही. थँक्यू. पारितोषिक आलंय अनिकेत कोंडिलकर आणि प्रताप गरज यांच्या माध्यमातून 2 चेंडू 2 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज हरिग्राम संघाच्या या खेळाडूंसाठी. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक मातब्बर खेळाडूला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना बाळकृष्ण भोपी. खरं तर आपण पाहिले पनवेल नगरीचे भाग्य विधात आहे. थोड्याच वेळापूर्वी प्रशांत ठाकूर साहेब यांचं झालेलं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नुकतीच ज्यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावरती अगदी जिथे निवड झालेली पाहायला मिळाली. यावेळेला लोअर फुल टोल होता. ऑन साइडला फेकून दिलाय. फुल टोल वसूल करणारा आकर्षक आणि अद्भुत षटकार. पाटीलचा खेळ पाहता मैदानाच्या आतमध्ये खोऱ्याने धावा तो गोळा करतोय. तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. 5 बॉल 16 वरती तो नॉट आउट आहे. 2 षटकार 320 चा स्ट्राईक रेट आहे. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळालाय. लाजवाब बॅटिंग करतोय. फटकेबाजी तुफानी 17 धावा वर्ल्ड कपवरती बनलेल्या 36 ची गरज अजून या सामन्यामध्ये राहिली आहे. येणारे 17 चेंडू आणि 40 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थेडी यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय चेंडूने. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने इथे चॅलेंज केलाय. हा बॉल एक्झॅक्टली कुठून गेला होता याची शहानिशा करण्यात येईल. या तिसऱ्या पंच आम्ही आपलं लक्ष देतोय. निर्णय प्रलंबित आहेत. आमच्या सोबतच आहेत आमचे तिसरे अंपायर्स देखील मनोज पवार सर, सचिन कडू सर आणि अरविंद मात्रे. फेड डिलिव्हरी योग्य निर्णय इथून येत असताना पाहायला मिळाला. अरविंदजी मात्रे सर यांच्या माध्यमातून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. मनोज पवार सर आणि सचिन कडू यांना आपण पाहतो. ग्राउंड अंपायर यावेळेला बॅटची आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. सर्वाधिक मोठी विकेट या सामन्यातील बाळकृष्णला इथे लाभलेला एक मोठी सफलता. फलंदाज क्रमांक 2 होतोय अश्विन पाटील बाद. महत्वाचा आणि उपयुक्त खेळ करणारा अश्विन पाटील इथे बाद झालाय. ही बाब निश्चित पथ्यावरती पडू शकते. ज्या रीतीने त्याने आक्रमकता धारण करून फटकेबाजी करत होता आयुष मात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. महत्वाच्या क्षणाला तो बॅटिंगसाठी आला. संघाची बिकट परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संघाला साथ देणारा एखादा फलंदाज हवा ज्याच्याकडून चांगलं प्रदर्शन होईल आणि ही डळमळी जी काही डाव जिथून घसरगुंडी होते ती सावरणही अत्यावश्यक आहे संघासाठी. तो योगदान इथे द्यावा लागेल आयुष मात्रेला. सर्वतोपरी प्रयत्न त्याला करावे लागेल. अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. आपली वेळ निश्चित येणार आणि वेळ बदलावी लागणार आहे आयुषला. बाळकृष्णचा हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एक सिंगल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे की जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. असंच काहीतरी घडू नये या सामन्यामध्ये. 14 चेंडू आणि 39 ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज अद्याप राहिली आहे.
पुढचे 2 चेंडू सर्वाधिक महत्वाचे आहेत. गुलशनच्या बाटमधून आडवा बाटने फुल केलाय, पॉवरफुल आहे आणि रन्स मिळतील त्या 6. षटकार. हो डीजे मास्टर रोहित एक्झॅक्टली हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. होणारं होतलं, जाणारं जातलं, मागं तू फिरू नको, उगाच सोडू न करायची संगत, खोट्याची धरू नको, येईल दिवस तुझाही मानसा, जिगर सोडू नको. आज तो जिगरा सोडायचा नाहीये. यावेळेला लगातारचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लगातारचा दुसरा षटकार. टाईटच करून टाकलं. रोशन डीजे मास्टर मंत्रमुग्ध करणारे संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून वाजू लागलेत. रोहित खरं तर मला असं वाटतंय ना की या सामन्यामध्ये जसे काही गुलशन मात्रेच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, त्याने जणू काय मेसेज दिला प्रतिस्पर्ध्याला, आम्ही ओरिजिनल, तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी, जिथे दहशत करतात तुम्ही तिथे ओरिजिनल किंग आहे आम्ही. काय स्ट्रोक केले, 2 बॉल 2 षटकार आलेत. 12 चेंडू आणि 27 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. आरव इलेव्हनना अजनमी स्पोर्ट्स ओळे या टीमला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय पाहताय, 2 हात करताय स्क्रीनवरती. तुम्ही खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून हा अर्धा चंद्र पाहताय. खरं तर या 21व्या इव्हेंटच्या माध्यमातून सातत्याने सर्व काही दाखवलं गेलं. मग ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर सातत्याने जी गीतं वाजली त्या गीतांचीच मैफिल सातत्याने सजवण्यात आली, चंद्रावरतीच पोचवलं. आता तर आमच्या कॅमेरामॅनने पहा किती झूम केलाय, अर्धा चंद्र तुम्हाला दर्शवण्यात येतं आणि हा चंद्र खूप काय सांगून जातोय. परंतु आता मात्र ईदचा चांद काहीसा दूर आहे. या सामन्यामध्ये काय हा बॉल उजव्या एसीच्या जास्तीचा बाहेर, येणारे चेंडू राहिले 12 मध्ये 26 ची गरज, 12 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि हा चंद्र तर सर्वाधिक महत्वाचा राहतो. 31ला 2 आहेत. हर्षल मात्रेला आपण पाहत, यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज निघालाय, विरुद्ध दिशेने जात असताना एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून तिसरा फलंदाज बाद. परम मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. या संघाची ओळख आहे. या खेळाडूने अनेक अशा संस्मरणीय इनिंग खेळलेल्या आहेत की सातत्याने त्याच्या इनिंग नेहमीच आठवाव्या अशा राहिल्यात. एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परम मात्र बॅटिंग साठी मैदानावरती 5व्या क्रमांकावरती आलेला आहे. बॅटिंग ती करावी लागणार आहे. येणारे चेंडू राहिले 11. फुल टॉस, पहिलाच बॉल फेस करत असताना जणू काय डगआउट म्हणून सेट होऊन आलाय. परम मात्रेने ठोकला षटकार. इनिंग या फलंदाजाने केलेल्या आहेत. आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीमध्ये अशा अफलातून इनिंग ज्याने साकारल्यात, जिथे अवघड बाब बनते ना त्याच वेळेला हा खेळाडू संकट मोचकाची भूमिका अदा करतो आणि असा थ्रिलर त्याला नेहमीच पसंतीस पडतो.
अडचणीच्या समय सातत्याने दर्जेदार खेळ त्याने साकारलेला आहे. आडवा बॅटने सरप्राईज सरप्राईज ओरिजिनल इज बॅक आलाय परम मात्र मैदानाच्या आतमध्ये. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. बारावरती परम खेळतो 2 बॉल 12 वरती. संघाची धावसंख्या 43. 43 ऑन दी बोर्ड. 9 चेंडू आणि 14ची आवश्यकता. 2 बॉल वरती 2 षटकार ठोकलेत. आज ओळे गावामधूनच सेट होऊन आला बॅटन मैदानावरती. तिसरा बॉल वळवला होता. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. व्हेरिएशन इन अ बेस्ट वेपन इन अ क्रिकेट. चांगला चेंडू टाकला, वळवला. यष्टिरक्षकाने ही बाब निदर्शनास आणली होती. यष्टिरक्षकाने आधीच हात दाखवला होता. बाहेर काढायचा आहे बॉल. डॉट बॉल आलाय. 8 बॉल 14ची गरज. फलकावरती धाबा 43ला 3 आहेत. ओळ्यामध्ये खालचे ओळे आणि वरचे ओळे म्हणून ओळखलं जातं. खालच्या ओळ्यामध्ये राहणारा परम मैदानाच्या आतमध्ये आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. लोअर फुल टोस यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्यात आलाय. 7 बॉल 14ची गरज. तिसरा धक्का, चौथा बॅटर बाद. खरं तर सातत्याने चर्चेचे विषय राहिले. 7 बॉल 14ची गरज. 7 चेंडू आणि 14ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील दाखल होत असताना बाला मिळतोय. लास्ट ओव्हर मध्ये मॅच जाईल का? लास्ट ओव्हर लोडिंग आहे. लोअर फुल टोच होता. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल येईल. केवळ एकेरी धाव. दुहेरी साडी पलटला. इथे मात्र ही सर्वाधिक मोठी विकेट होती जी पत्त्यावरती पडणार आहे. धक्का लागला. आणखी एक चौथा फलंदाज गुलशन मात्रे देखील बाद. क्षेत्र कोणतेही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक केले गोलंदाजाने शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. आणखीन एक धक्का लागला. 6 बॉल 13ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना इन ॲट नंबर 7 सतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाल्यात. सतीश पाटील यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 6 बॉल 13ची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. अजून एक बॉलिंग ऑलराऊंडर विकल्प या संघाकडे अभिजित मात्रे येणं बाकी आहे. अगदी खोलापर्यंत या संघाकडे बॅटिंग लाईनअप आहे. परंतु तिथपर्यंत ही नामुष्की संघावरती उडावते की काय. क्रिकेटचा खेळ आहे. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल झालाय. अनु भोईरला इनबॅट करण्यात येत असताना पाहायला मिळतंय. शेवटच्या षटकासाठी त्याला इथे पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. पहिला बॉल फेस करत असताना लॉफ्टेड ऑन रॉय सिंगल आली आहे. 5 चेंडू आणि आता मात्र 12ची गरज. हरिग्रामकर नेहमी गर्दीने मोठ्या संख्येने येतात. प्रत्येक डॉट बॉल वरती टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट चहूबाजूने तुम्हाला ऐकायला मिळेल. सातत्याने ही गर्दी या संघाच्या पाठीमागे असणारे हे पाठबळ
आणि हरिग्रामकरांचं या वर्षीचं प्रमुख योगदान राहिलंय. रातो के कातिलच बनू लागले ते. आडवा बाटणी केला होता पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल घेणं निश्चितच गरजेचं होतं विशालने. ते केलेलं नाहीये. 2 धावा वेगाने मिळाल्यात. येणारी धाव चेंडू राहिले 4-4 मध्ये. 10ची आवश्यकता. हा झेल बनवू शकत होता. जजमेंट चुकलं. बॉल साईड झाला नाही आणि याच कारणास्तव इथे झेल बनलेला नाहीये. जीवदानही वरदान साबित होतात. बॅटर स्ट्रायकर एंडला. सध्याच्या घडीला प्रतीक पाटील भाया स्ट्रायकर एंडला आहे आणि त्याची बॅट ही तळपू शकते. हा तो बॅटर आहे. सातत्याने रन्स गोळा करण्यासाठी जाणला जातो आणि अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्याचं हे योगदान सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला आडवा बाटणे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पिचिंग आउटसाइड दी ऑफ. पिचिंग आउटसाइड दी ऑफ आहे. येणारे 3 बॉल आणि आता मात्र 9ची गरज. 3 चेंडू आणि 9 धावा. सामना होता कुठे आला कुठे. हरिग्रामकरांशी ही टाळ्यांचा कडकडाट सांगतोय. सारं काही स्पष्ट होतं. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटर जास्तीचा बाहेर निघाला होता. पिचिंग जास्तीचं बाहेर पाहायला मिळालं. किंवा फ्रेम मध्येच नव्हता बॅटर असंच पाहायला मिळालं होतं. लेंथ पाहिली जाते. तुमचा बॉल एक्झॅक्टली कुठे डिलिव्हर्ड केलाय. हाईट फॅक्टर पाहिला जातो. 3 चेंडू आणि 9ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 3 चेंडू आणि 9ची गरज. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला. एकच फाईट आणि वातावरण टाईट. ठोकलाय षटकार. दोन चेंडू आणि आता मात्र 3ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 3ची गरज या सामन्यामध्ये राहिली आहे. आले तुफान किती. जिद्द ना सोडली. झेप घेतली आकाशी. स्वप्नेही झाले पुरी. आता एकनाथ माळी असते तर आवर्जून म्हणाले असते. आता रंगात आली ही मॅच. सामनात रंगात आला. 2 बॉल 3ची गरज. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल अनुभवी. लोअर फुलटोत होता. यष्टिरक्षकाचा वेध. विकेट मिळाली की नाही त्याची शहानिशा होईल. बॅटरचं बॉडी लँग्वेज सारं काय सांगून जात. यष्टिरक्षकाचं बॉडी लँग्वेज सारं काय सांगून जात. खरं तर इथे खूप काय पाहायला मिळत आहे. यष्टिरक्षक पॉझिटिव्ह अप्रोच ने धावत आला होता. परंतु बॅटर इथे सातत्याने तोही आत्मविश्वासाने दिसलाय. धाव कंप्लीट झाली की नाही त्याची शहानिशा होईल. विविध कॅमेरा अँगलने इथे पाहिलं जाणार आहे. बॅटर OUT आउट. 1 बॉल 3ची गरज. आनंद लुटलाय सारा. गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. 1 चेंडू आणि 3ची गरज राहिली या सामन्यामध्ये. 1 चेंडू आणि 3ची गरज. हरिग्रामकर किती संख्येने आले. आवाज तर येऊ द्यात. कमी आहेत अजून. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आलेत भरपूर आलेत हरिग्रामकर. केवळाच्या अगेन्स्टची मॅच नाही म्हणून नशीब. नाहीतर मैदान भरलंच असतं. 1 बॉल आणि 3ची गरज. 1 चेंडू आणि 3ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 3ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दर्शन मुंगाजी बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतो आहे. 1 चेंडू आणि 3ची आवश्यकता. रख हौसला वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यूं थक करना बैठ मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. 1 बॉल 3. 1 चेंडू आणि 3ची गरज. शेवटच्या षटकामध्ये सामना आला आणि रंगातच आली आहे मॅच. दीड हजार पेक्षाही जास्तीची को करंट व्ह्यूअरशिप सध्याच्या घडीला लागलेली आहे. 1 बॉल 3. शेवटचा बॉल या षटकातील.
एक बॉल 3 ची गरज आणि हा चेंडू थांबा 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 रुको जरा सबर करो. व्हाईट बॉल. एक बॉल 2. एक चेंडू आणि 2 ची आवश्यकता. असं परत जर का घडलं तर पेनल्टीज पात्र राहाल. वेळ आपल्याकडे कमी आहे. एक बॉल 2 ची आवश्यकता आहे. पाक सामना कोणी जिंकू द्यात कोणी आतमध्ये जाणार नाही. भिवंडीचे सिद्दीक बाबे असते तर म्हणाले असते मैच चाहे कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा कोई नहीं जाएगा. शेवटचा बॉल. एक बॉल 2. उजव्या अशीच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. एक बॉल 1 वरती सामना आलाय. सामना होता कुठे आला कुठे. काय होता असं तू काय झाला असं तू. अवांतर धावाल्यात लगाताच्या 2. हा क्रिकेटचा खेळच असा राहिलाय. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. एक बॉल 1 ची गरज. एक चेंडू आणि 1 ची आवश्यकता. कधी हरिग्रामला कधी ओळ्यामध्ये सामना परंतु अद्याप तराजू मध्ये आहे. सीसो वरती आहे हा सामना. ही मॅच अद्याप कानपोलीमध्येच आहे. सुरुवातीला सामना जनरल वॉर्ड मध्ये आला होता. आता आयसीयू मध्ये गेला. व्हेंटिलेटर वरती आहे. एक बॉल 1 ची गरज. एक चेंडू आणि 1 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही सर्वाधिक मोठी फाईट पाहणार आहात. एका बाजूला केतन मात्रे तुम्हाला पाहायला मिळणार आहे परंतु मनीष कुठलेही कमी नाही आहे. 5 चेंडू 5 षटका त्याने ठोकले. चला घाई करा. मॅचचं मोमेंटम तोडू नका हरिग्रामकर. चला घाई करा. यावर्षी चर्चेतील संघ राहिला. रात्रीचे सामने जास्तीचे जिंकलेत परंतु एक बॉल 1. आशा सोडायच्या नाही. आशा सोडायच्या नाही. शेवटच्या बॉल पर्यंत जदवर विजय मिळत नाही ना तदवर हार मानायची नाही. आणि हार मानायला तयार नाही आहेत हे दोन्ही संघ. सातत्याने लढतायत. अस्तित्वाची लढत आहे ही. एका बाजूला ओळे संघ सातत्याने गेले अनेक वर्ष क्रिकेटवरती निर्विवाद वर्चस्व गाजवणारा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती दर्शन मुंगाजी आहे. त्याच्या अगेन्स्ट 2 वाईड आल्यात. एक चेंडू आणि 1 ची गरज आहे. चला प्रतीक घाई होऊ द्यात. थोडी घाई करा. जास्तीचा वेळ खर्च होतोय. चला थोडी घाई करा. मी याकडे लक्ष वेधेन. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. आज इतिहास घडवला जाणार का. एक बॉल 3 ची गरज होती. सामना आता एक चेंडू 1 वरती आलेला पाहायला मिळतोय. दर्शन मुंगाजी स्ट्रायकर एंडला आहे तर गोलंदाजी मार्क वरती अनु भोईर. सामना चालू हरिग्राम आणि त्याच्या अगेन्स्ट ओळे. पुढचा शेवटचा चेंडू. सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा एक बॉल 1. मॅच आवडली असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये मित्रांनो. एक बॉल 1 ची गरज आणि इथून सिंगल कंप्लीट झाली आहे का. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम चा वापर करण्यात येतोय. एक बॉल 1 ही रन्स कंप्लीट झाली आहे की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येईल. बॅटर पॉझिटिव्ह आहे. तो तर म्हणतोय धाव झाली आहे कंप्लीट. तो निघालाय परंतु डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. अद्याप निर्णय प्रलंबित आहे. अर्थात ही धाव कंप्लीट झालेली आहे आणि ओळे संघाने हा शेवटच्या चेंडूवरती मॅच जिंकली.